नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तेजस लेंगरे आणि आता जे आपण उभा आहे ते आहे महाकाली वर्मी कंपोस्ट म्हणजे महाकाली गांडूळ खत या प्रोजेक्टमध्ये. आणि खूप छान आणि खूप सुंदर प्रोजेक्ट इथं आपण डेव्हलप केलेला आहे. जवळपास पाऊण एकरामध्ये हे शेड आहे आणि या शेडमध्ये जवळपास 150च्या लमसम बेड आहेत. तर आपण आता पाहणार आहोत की याची आपण म्हणजे जे बेड आहे त्याचे फायदे तोटे किंवा आज 2013 पासून आपण या व्यवसायात काम करतोय गांडूळ खत. आणि गांडूळ खत हेच शेतीचं भविष्य असणार आहे मित्रांनो. तर नक्कीच तुम्हाला मी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून तुम्ही गांडूळ खत कसे सोप्या पद्धतीने तयार करू शकतात. आणि आज माझ्याबरोबर काही शेतकरी आहेत. सर, तुमचं थोडंसं नाव सांगा. ऋषिकेश वसंतराव पाटील, गाव तुमचं? मुक्काम पोस्ट डोंगरसुनी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आज हे शेतकरी आपल्याजवळ इथं भेटीसाठी आलेले आहेत. प्लस त्यांनी आज आपल्याजवळून 1.5 टन खत घेतलेलं आहे. त्यांची गाडी सुद्धा लोडिंग झालेली आपण व्हिडिओच्या शेवटला बघणार आहोत. तत्पूर्वी आपण जाणून घेऊया की गांडूळ खत कसे तयार केले पाहिजे कमी आणि सोप्या पद्धतीनं. आणि हे जाळी बनवण्याचं किंवा हे बेड बनवण्याचे ऍक्च्युली काय फायदे आहेत. मित्रांनो, समोर या तुम्हाला मी दाखवू शकतो की हा बेड आपण इथं भरलेला आहे. इथं बघू शकता तुम्ही, ह्याच्यामध्ये जवळपास 80% खत आणि 20% पालापाचोळा आपण इथं वापरतोय. मित्रांनो, पालापाचोळा का वापरला पाहिजे, तर नुसतं जर खत वापरलं तर ऑक्सिजन त्या बेडमध्ये खेळता राहायला पाहिजे. मी तुम्हाला दाखवतो ऍक्च्युली कल्चर म्हणजे काय असतं हे बघू शकता तुम्ही. हे कल्चर आहे. कल्चर म्हणजेच गांडूळ. आणि हेच गांडूळ काय करतायत तर हेच गांडूळ खत तयार करतात. हे बघा इथं तुम्ही बघू शकता, हे आहे गांडूळ. हे गांडूळ जे तुम्ही बघता हे आहे अमेरिकन एशियन पटेड कंपनीचं गांडूळ म्हणजे जातीचं गांडूळ. तर हे गांडूळ जे आहे सर्वात खदाड जात म्हणून याची ओळख आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि आता आपण बघतोय की हे जे गांडूळ काय करतंय तर पहिल्यांदा सुरुवातीला बेड जो आहे तो बाजूला तयार केला जातो. तर कसा बाजूला तयार केला जातो मी तुम्हाला दाखवू शकतो इथं. तर ह्या साईडला इथे एक आपण जाळी आहे बेडला, म्हणजे याच्यातून का जाळी आहे तर इथून ऑक्सिजन पास होतो आणि ते गांडुळाला ऑक्सिजन जातो. त्यामुळे बेड बाजूच्या म्हणजे साईडनं थंड राहतो आणि त्यामुळे बेड बाजूने पहिला थंड होतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो आता हे जी जाळी आपण बनवलेली, तुम्ही जी जाळी बघत आहात ही जी जाळी आपण बनवलेली आहे बेडला, तर ह्या जाळीचा फायदा मी तुम्हाला सांगतो की जाळी बनवल्यामुळे उंदीर असेल, घुस असेल, मुंगूस असेल त्या बेडवरती जाऊ शकत नाही. साप असेल कारण इथं बघताय तुम्ही पाटी ठेवलेली आहे. बेडची उंची जवळपास पाऊण फूट वर दिलेली आहे. पाटी इथं ठेवलेली आहे. पाटी ठेवल्यानंतर एक 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 थेंब आपण बघता येते, एक एक थेंब इथं कनेक्ट होतो. हे काय आहे तर हे आहे वर्मी वॉश. म्हणजे बेडवरती मारलेलं जे पाणी आहे ते या बकेटमध्ये येऊन पडताना आपल्याला दिसतंय. इथं ओल आहे, त्या ओलातून हे पाणी खाली येते. जाळीचा मी तुम्हाला फायदा सांगितलेला आहे. हा एकदा बेड केलेला तयार जवळपास 10 वर्षाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही किंवा कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. कागद आपण वापरलेला इथं बघता हिरवा कागद आहे. हा कागद वापरून आपण काय केलं त्या कागदाच्या म्हणजे कागदाच्या साईजचा बेड आपण इथे तयार केलाय. बेड वरच्या बाजूला तुम्हाला उंचावरती दिसतोय, खाली इकडं असा निमुळ तयार दिसतो. म्हणजे जिथं आपण पाठी ठेवलेली आहे तिकडून उंच आणि इकडून निमुळता. त्याच्यासाठी काय केलं तर आपण इथे ठोकळं वापरलेलं आहे, जेणेकरून जरी बेड एक बेड म्हणजे जवळपास 1 टनाच्या वरती त्याचा बोजा तयार होतो. ज्यावेळी आपण पाणी वगैरे मारतो त्या टाइमला बेड कुठं मुरमामध्ये खाली घुसू नये म्हणून हे आपण ठोकळे इथं लावलेले आहेत. तर मित्रांनो, बेड भरल्यानंतर आपण काय करायचं आहे तर आता मी सिटनेट वापरतोय कारण मला जास्त खाकी गोणी मी वापरू शकत नाही, कारण खाकी गोणी प्रत्येक वेळी खराब होते. पण ऍक्च्युअली जर तुमच्याजवळ कमी बेड असतील तर तुम्ही खाकी गोणी वापरलेली फार चांगली. मित्रांनो, कल्चर मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. हे आहे गांडूळ, हे बघू शकता तुम्ही. हे काय करतोय तर ह्याची विष्ठा म्हणजे गांडूळ खत. हे 24 तास खाणारं गांडूळ आहे. सगळ्यात खदाड जात म्हणून याची ओळख आहे. अमेरिकन एशियन पटेड्याची या जातीचं नाव आहे. आणि हे खूप छान पद्धतीनं बेड आपला तयार करतं. मित्रांनो, 20% पालापाचोळा आणि 80% खत आपण इथं वापरतोय. तर आता काय करायचं आपल्याला, बेड भरल्यानंतर जवळपास बेड जो आहे तो 7 ते 8 दिवस त्याला पाणी मारून घ्यायचंय. पाणी मारून बेड थंड झाल्यानंतर आपण काय करायचं त्याच्यामध्ये गांडूळ सोडायचे. गांडूळ सोडल्यानंतर आपण त्या बेडची हीट चेक केली पाहिजे. हीट म्हणजे काय तर गरमी चेक केली पाहिजे. बेड गरम होतोय, थंड राहतोय, काय ऍक्च्युली होतंय याच्यावरती आपलं लक्ष पाहिजे. बेड मी तुम्हाला अजून एखादा बेड दाखवतो. इथं बेड जो आहे बेड भरल्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची तर पाणी मारायचं. पाणी मारून बेड थंड राहतोय की नाही याची काळजी घ्यायची. आता हा नवीन बेड भरलेला आहे, याच्यावरती आपण कल्चर सोडलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. बेडमध्ये काय आहे तर ओलावा आहे. कल्चर खाली गेलेला आहे, कल्चरचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता लहान कल्चर तुम्हाला बघायला भेटते.
तर हे भरल्यानंतर म्हणजे सावली करून द्यायची याला, सावलीला म्हणजे गांडुळाला सावली आवडते किंवा अंधार आवडतो, अंधारामध्ये किंवा त्याच्यावरती आपण पाणी मारल्यानंतर हा जो भाग वरचा ओला होतो त्याच्या साह्यानं वरचा थर सुद्धा आपण जो बेडचा भरलेला आहे तो खाल्ला जातो. आता तळाला गेलेला बेड म्हणजे आता हे पोरं इथं खत चालत आहेत बघा, माल गोळा करत आहेत. तर तळाला गेलेला बेड कसा गोळा करायचा हे वरचा 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 लेअर गोळा करतोय. इकडे बघा तुम्ही त्याला इथं लेअर गोळा करून ठेवलेला आहे. आता इथं काय केलेलं आहे आपण, तर इथं बेड भरल्यानंतर नारळाची केसर आणि त्याच्यावरती पाठी टाकलेली आहे. का टाकलेलं आहे तर त्या रेचकाहून तो जी खालची जी जाळी आहे त्याची ती जाळी बंद होऊ नये म्हणून. आता त्या मुलाच्या हातापाशी तुम्ही बघू शकता तिथे एक जाळी आहे म्हणजे त्याच्यातून ऑक्सिजन येतोय आणि मग हे पाणी कलेक्ट करणे आणि परत ते रिटर्न बेडवरती टाकणे अशा प्रकारे इथं खत तयार केलं जातं. 80% लेंडीचा वापर केला जातो, 20% पालापाचोळा. आता हे चाललं कसं जातं हे तुम्हाला दाखवलं. मशीन आहे इथं, हे बघू शकता तुम्ही. मशीन आहे, एकदा हँडल मारला की हा फिरत राहतो आणि त्याच्यामध्ये पाठी टाकायची आणि मग ते थोडंसं पुढे ढकललं की जो कचरा आहे तो मशीनच्या पुढच्या बाजूला जातो आणि जी फाईन क्वालिटी आहे ती इथं पडली जाते. कदाचित जर पोरं सुजित जरा एक पाठी चाळून दाखवा आणि मग जर आपण बघितलं तर क्वालिटी आपण जर बघितली ते आहे महाकाली गांडूळ खत. चहा पावडर जर तुम्ही एक 5 फुटावरून 4 फुटावरून जर बघितलं तर चहा पावडर ती खत हे लक्षात येणार नाही. अगदी तुम्हाला वर्ण सोडून टाकू कुठल्याही प्रकारचं तुम्हाला इथं काहीही तुम्हाला मिळणार नाहीये. एक चांगली क्वालिटी 2013 पासून आपण डेव्हलप करतोय. हे आता खत चाललेलं आहे. मी त्यांच्या शेतकऱ्यांना बोलवते माझ्यासमोर आणि शेतकऱ्यांना विचारतोय म्हणजे कोणत्या गावात आणि कशासाठी चाललेलं आहे. तर सर तुमचं पूर्ण परत एकदा नाव, गाव आणि हे खत कशासाठी वापरलं तुम्ही? मी ऋषिकेश वसंतराव पाटील, मुक्काम पोस्ट डोंगरसोनी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. मी द्राक्ष बागेसाठी एक गांडूळ खत नेतोय. ह्याच्या आधी पण मी 2-3 ठिकाणावरून गांडूळ खत नेलं, शेतीला वापरलं. मध्ये एक 2-3 वर्ष गॅप पडला. मला जाणवलं की बाबा गांडूळ खत वापरायला पाहिजे. मी यांच्या प्रोजेक्टला भेट दिली आणि मला सांगायला प्रकर्षाने खूप आनंद होतो. अत्यंत स्वच्छता, नीटनेटकेपणा. मी इतर ठिकाणी सुद्धा प्रोजेक्ट पाहिले, पण तो जाळी लावून त्यांनी ही जी सिस्टीम केली तांत्रिक गोष्टीत ती खूप वाखण्यासारखी आहे. आणि तेजस भाऊ ह्यांचं जे गांडूळ खताच्या बाबतीत, प्रोजेक्टच्या बाबतीत जे तांत्रिक ज्ञान आहे ते खरोखरच वाखण्यासारखं आहे. मी हा त्यांचा प्रोजेक्ट पाहून खूप खुश झालो. अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे, 100पेक्षा जास्त बेड आहेत आणि त्यांनी अल्पावधीत म्हणजे गेली 10-12 वर्ष ते ह्या क्षेत्रात आहेत. त्यांनी केलेली प्रगती खूपच चांगली आहे. मी असं म्हणतो की प्रत्येक गावोगावी अशा पद्धतीने त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नवउद्योजक तरुणांनी नक्कीच ह्या प्रोजेक्टमध्ये उतरावं. आणि इथं आल्यानंतर त्यांनी मला जी तांत्रिक माहिती दिली आणि फिरून जे दाखवलं त्यामुळे मला खूप बरं वाटलं. त्यांच्या गांडूळची जी क्वालिटी आहे ती खूप उत्तम आहे. ज्यावेळी आपण वरून सोडतो तेव्हा रवा सोडल्यासारखं ते अत्यंत सुटसुटीतपणे पडलेले. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ह्याच्यानंतर जर काही अडचण आली, काय पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला फोनवर कॉन्टॅक्ट करू शकता. नक्कीच मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीचं गांडूळ खत तयार केलं. 2013 पासून आपण इथे काम करतोय. 2006 पासून शेळी पालनमध्ये काम करतोय. त्याचबरोबर आपण कोंबडी पालनमध्ये जवळपास गेले 2 ते 2.5 वर्ष झालं काम करतोय. त्याच पद्धतीने नर्सरीमध्ये आपण वर्षभर काम करतोय. लवकरच आपलं हॉटेलही चालू होतंय मित्रांनो. या सर्व गोष्टी जर तुम्हाला बघायच्या असतील तर नक्कीच एकदा महाकाली गांडूळ खत असेल किंवा महाकाली प्रोजेक्ट्सला तुम्ही भेट द्या. आणि जर खत पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर चालू आहे त्या नंबरवरती नक्कीच कॉल करा. मी तुम्हाला जाता दाखवतो की खत कसं चाललं जातं. तर हे इथं पाठीमध्ये आता भरलेलं आहे ढकलतो. हाय क्वालिटी आहे तुमच्या समोर इथं करत आहे. एक चांगल्या क्वालिटीचं खत इथं मिळतं. कोणत्याही प्रकारचा खडा तुम्हाला आढळणार नाही मित्रांनो. तर नक्कीच मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बघा. भेटून नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्ते. जय हिंद, जय महाराष्ट्र.